खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. अ. H.V.R. अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. ब. S.N. मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते. क. प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. ऑप्शन 1 फक्त अ ब. ऑप्शन 2 फक्त ब आणि क. ऑप्शन 3 फक्त अ आणि क. ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी एकही नाही. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 फक्त अ आणि ब. खालीलपैकी योग्य कथन ओळखा. अ. सामान्य विधेयक हे मंत्र्यांद्वारे किंवा खासगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते. ब. धन विधेयक हे मंत्र्यांद्वारे किंवा खासगी सदस्यांद्वारे मांडले जाऊ शकते. ऑप्शन नंबर 1 फक्त अ. ऑप्शन नंबर 2 फक्त ब. ऑप्शन नंबर 3 अ व ब दोन्ही. ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी एकही नाही. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे फक्त अ. बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारसी ओळखा. अ. ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी. ब. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधींसह स्थापन करावी. क. जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत. ऑप्शन नंबर 1 फक्त अ आणि ब. ऑप्शन नंबर 2 फक्त ब आणि क. ऑप्शन नंबर 3 फक्त अ आणि क. ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 फक्त अ आणि क. कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे? ऑप्शन नंबर 1 5व्या परिशिष्टामध्ये. ऑप्शन नंबर 2 10व्या परिशिष्टामध्ये. ऑप्शन नंबर 3 8व्या परिशिष्टामध्ये. ऑप्शन नंबर 4 9व्या परिशिष्टामध्ये. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 8व्या परिशिष्टामध्ये. केंद्र सरकारने 44व्या घटनादुरुस्तीद्वारे डॅश संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतनं वगळला. ऑप्शन नंबर 1 समतेचा हक्क. ऑप्शन नंबर 2 स्वातंत्र्याचा हक्क. ऑप्शन नंबर 3 संपत्तीचा हक्क. ऑप्शन नंबर 4 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 संपत्तीचा हक्क. केंद्र व राज्यांच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र म्हणजेच ट्वायलाइट झोन असे कोण संबोधतात? ऑप्शन नंबर 1 लास्की. ऑप्शन नंबर 2 पायली. ऑप्शन नंबर 3 जेनिंग्ज. ऑप्शन नंबर 4 ऑस्टिन. ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 पायली. लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती डॅश असू शकते. अ. पूर्णपणे निवडलेली. ब. राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित. क. अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित. ऑप्शन नंबर 1 फक्त अ ब. ऑप्शन नंबर 2 फक्त ब क. ऑप्शन नंबर 3 फक्त अ क. ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष डॅश हाच असतो. ऑप्शन नंबर 1 आमदार. ऑप्शन नंबर 2 खासदार. ऑप्शन नंबर 3 सरपंच. ऑप्शन नंबर 4 उपसरपंच. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 सरपंच. राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद डॅश नुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आली आहे. ऑप्शन नंबर 1 अनुच्छेद 154. ऑप्शन नंबर 2 अनुच्छेद 152. ऑप्शन नंबर 3 अनुच्छेद 153. ऑप्शन नंबर 4 अनुच्छेद 155. ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे अनुच्छेद 154. खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद करण्यात आलेली आहे? ऑप्शन नंबर 1 फक्त समवर्ती सूची. ऑप्शन नंबर 2 फक्त राज्य सूची. ऑप्शन नंबर 3 केंद्र सूची आणि समवर्ती सूची. ऑप्शन नंबर 4 राज्य सूची आणि समवर्ती सूची. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 केंद्र सूची आणि समवर्ती सूची. लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते? ऑप्शन नंबर 1 कर्नाटक. ऑप्शन नंबर 2 मद्रास. ऑप्शन नंबर 3 ओडिसा. ऑप्शन नंबर 4 केरळ.
या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 केरळ. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 केंद्र सूची आणि समवर्ती सूची. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. ऑप्शन नंबर 2 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष शब्द जोडला गेला. ऑप्शन नंबर 3 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली. ऑप्शन नंबर 4 सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या संकल्पना भारतीय राज्यघटनेत सोव्हिएत रशियाची घटनेतनं घेण्यात आलेल्या आहेत. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? ऑप्शन नंबर 1 समानतेचा अधिकार अनुच्छेद 14 ते 18. ऑप्शन नंबर 2 शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 20 ते 22. ऑप्शन नंबर 3 धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद 25 ते 28. ऑप्शन नंबर 4 सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार अनुच्छेद 29 ते 30. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 20 ते 22. पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? ऑप्शन नंबर 1 तहसीलदार. ऑप्शन नंबर 2 पालकमंत्री. ऑप्शन नंबर 3 जिल्हाधिकारी. ऑप्शन नंबर 4 उपजिल्हाधिकारी. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 जिल्हाधिकारी. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे आहेत? ऑप्शन नंबर 1 बॉम्बे उच्च न्यायालय. ऑप्शन नंबर 2 अलाहाबाद उच्च न्यायालय. ऑप्शन नंबर 3 राजस्थान उच्च न्यायालय. ऑप्शन नंबर 4 मध्य प्रदेश उच्च न्यायालय. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 बॉम्बे उच्च न्यायालय. एका घरामध्ये एक 100 वॅट क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो. 2 50 वॅट क्षमतेचे बल्ब दररोज 5 तास चालवले जातात. जर विजेचा दर प्रति युनिट किलोवॅट पर आवर 5 रुपये असेल तर 30 दिवसांसाठी महिन्याचे वीज बिल किती रुपये येईल? ऑप्शन 1 150 रुपये. ऑप्शन 2 225 रुपये. ऑप्शन 3 300 रुपये. ऑप्शन 4 375 रुपये. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 225 रुपये. खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाहीत? ऑप्शन नंबर 1 अल्फा किरण. ऑप्शन नंबर 2 बीटा किरण. ऑप्शन नंबर 3 गॅमा किरण. ऑप्शन नंबर 4 कॅथोडिक किरण. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 गॅमा किरण. खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही? ऑप्शन नंबर 1 वायू प्रदूषण. ऑप्शन नंबर 2 जमिनीची धूप. ऑप्शन नंबर 3 नैसर्गिक प्रवाह बाधित होणे. ऑप्शन नंबर 4 पाण्यातील जलचरांच्या नैसर्गिक जीवनामध्ये बाधा येणे. ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 वायू प्रदूषण. मॅलाकाइट हे डॅश धातूचे मूळ आहे म्हणजेच ओर आहे. ऑप्शन 1 तांबे. ऑप्शन नंबर 2 लोह. ऑप्शन नंबर 3 ॲल्युमिनियम. ऑप्शन नंबर 4 गंधक. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 तांबे. कॅल्शियम आणि क्लोरीन डॅश बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होते. ऑप्शन नंबर 1 सहसंयुज बंध. ऑप्शन नंबर 2 आयनिक बंध. ऑप्शन नंबर 3 धातू बंध. ऑप्शन नंबर 4 हायड्रोजन बंध. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 आयनिक बंध. पितळ हा डॅश मिश्र धातू आहे. ऑप्शन नंबर 1 तांबे आणि कथील. ऑप्शन नंबर 2 लोह आणि कार्बन. ऑप्शन नंबर 3 लोह आणि क्रोमियम. ऑप्शन नंबर 4 तांबे आणि जस्त. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 तांबे आणि जस्त. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. अ ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियाच्या गवताळ मैदानात आढळतो. ब ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत. क पुढील पाय खूप लांब आणि शक्तिशाली असतात तर मागील पाय लहान आणि कमकुवत असतात. ड मादीला भ्रूणपिशवी असते, तिला मार्सुपियम असं म्हणतात. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत? ऑप्शन नंबर 1 फक्त अ. ऑप्शन नंबर 2 फक्त अ आणि ब. ऑप्शन नंबर 3
ब आणि क. ऑप्शन नंबर 4 ब आणि ड. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 ब आणि ड. घातक सबटर्शियन मलेरिया डॅश होत असतो. ऑप्शन नंबर 1 प्लाझ्मोडियम हायवॅक्स. ऑप्शन नंबर 2 प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम. ऑप्शन नंबर 3 प्लाझ्मोडियम ओबेल. ऑप्शन नंबर 4 प्लाझ्मोडियम मलेरी. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम. खालीलपैकी कोणत्या झुऑइड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते. ऑप्शन नंबर 1 डॅक्टिलोझाइड. ऑप्शन नंबर 2 टेंटाक्युलोझाइड. ऑप्शन नंबर 3 ट्रोफोझॉइड. ऑप्शन नंबर 4 फायलोझॉइड. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 फायलोझॉइड. भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो. ऑप्शन नंबर 1 पक्सिनिया प्रजाती. ऑप्शन नंबर 2 सार्कोस्पोरा पर्सोनेटा. ऑप्शन नंबर 2 ॲस्परजिलस प्रजाती. ऑप्शन नंबर 4 युस्टिलॅगो प्रजाती. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे सर्कोस्पोरा पर्सोनेटा. मिराबिलिस जलापा 4 o'clock ही वनस्पती डॅश कुळातील आहे. ऑप्शन नंबर 1 ॲकॅन्थेसी. ऑप्शन नंबर 2 ॲमेरॅन्थेसी. ऑप्शन नंबर 3 सोलानेसी. ऑप्शन नंबर 4 निक्टाजिनेसी. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 निक्टाजिनेसी. शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करू शकतात. अ रायझोबियम. ब विषाणू. क बुरशी. ड प्रोटोझोआ. ऑप्शन नंबर 1 फक्त अ. ऑप्शन नंबर 2 फक्त अ आणि ब. ऑप्शन नंबर 3 फक्त क. ऑप्शन नंबर 4 फक्त क आणि ड. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 फक्त अ. विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू ह्यांच्या जोड्या लावा. रोग ए एड्स. बी कांजिण्या. सी लिव्हर डॅमेज व सिरोसिस. डी रक्तस्रावी ताप. विषाणू 1 नंबर डेंग्यू विषाणू. 2 नंबर हिपॅटायटिस बी विषाणू. 3 नंबर वेरिसेला जोस्टर विषाणू. 4 मानवी इम्युनोडेफिशियन्सी विषाणू. ऑप्शन नंबर 1 ए ची जोडी नंबर 3, बी ची जोडी नंबर 2, सी ची जोडी नंबर 4, डी ची जोडी नंबर 1. ऑप्शन नंबर 2 ए ची जोडी नंबर 2, बी ची जोडी नंबर 4, सी ची जोडी नंबर 3, डी ची जोडी नंबर 1. ऑप्शन नंबर 3 ए ची जोडी नंबर 4, बी ची जोडी नंबर 3, सी ची जोडी नंबर 2, डी ची जोडी नंबर 1. ऑप्शन नंबर 4 ए ची जोडी नंबर 3, बी ची जोडी नंबर 4, सी ची जोडी नंबर 1, डी ची जोडी नंबर 2. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 ए ची जोडी नंबर 4, बी ची जोडी नंबर 3, सी ची जोडी नंबर 2 आणि डी ची जोडी नंबर 1. मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो. ऑप्शन नंबर 1 45, ऑप्शन नंबर 2 55, ऑप्शन नंबर 3 60, ऑप्शन नंबर 4 20. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 55. खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते. ऑप्शन नंबर 1 हेपॅरिन, ऑप्शन नंबर 2 सोडियम सायट्रेट, ऑप्शन नंबर 3 सोडियम नायट्रेट, ऑप्शन नंबर 4 डिंक. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे हेपॅरिन. मुंबई आणि गोवा या स्थानकातील अंतर 540 किलोमीटर आहे. 2 रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी ह्या दोन्ही स्थानकांवरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात. त्यांचे वेग अनुक्रमे 60 किलोमीटर पर तास आणि 75 किलोमीटर पर तास आहेत. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील. ऑप्शन नंबर 1 12:30 PM, ऑप्शन नंबर 2 12 noon, ऑप्शन नंबर 3 1:30 वाजता, ऑप्शन नंबर 4 11:30 वाजता. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 11:30 11:30 AM. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, तरीही त्याला 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत 23,000 रुपये असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती. ऑप्शन नंबर 1 16,000 रुपये, ऑप्शन नंबर 2 20,000 रुपये, ऑप्शन नंबर 3 15,000 रुपये, ऑप्शन नंबर 4 18,000 रुपये. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 15,000 रुपये.
खालील दिलेल्या स्तंभलेखावरून वर्ष 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले? ऑप्शन नंबर 1 75%, ऑप्शन नंबर 2 83.33%, ऑप्शन नंबर 3 80%, ऑप्शन नंबर 4 60.66%. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 83.33%. जर चौरसाची बाजू 25% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? ऑप्शन नंबर 1 25, ऑप्शन नंबर 2 50, ऑप्शन नंबर 3 56.25, ऑप्शन नंबर 4 37.50. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे 56.25%, ऑप्शन नंबर 3. सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम 3 वर्षात 5,600 रुपये होते. जर व्याजदरात 3% वाढ केली तर याच मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील? ऑप्शन नंबर 1 5,950 रुपये, ऑप्शन नंबर 2 5,800 रुपये, ऑप्शन नंबर 3 6,000 रुपये, ऑप्शन नंबर 4 6,050 रुपये. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 6,000 रुपये. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 10 मुलं तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? ऑप्शन नंबर 1 8 दिवस, ऑप्शन नंबर 2 7 दिवस, ऑप्शन नंबर 3 9 दिवस, ऑप्शन नंबर 4 10 दिवस. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 7 दिवस. एका संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60% 10ने जास्त असल्यास ती संख्या कोणती? ऑप्शन नंबर 1 10, ऑप्शन नंबर 2 40, ऑप्शन नंबर 3 50, ऑप्शन नंबर 4 60. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 50. मिश्र धातू A आणि B मध्ये तांबे आणि जस्त यांचं प्रमाण अनुक्रमे 4:3 आणि 9:5 आहे. हे दोन्ही मिश्रधातू समान प्रमाणात मिसळून C मिश्रधातू तयार केल्यास त्या C मिश्रधातूतील तांबे व जस्त ह्यांचं प्रमाण किती होईल? ऑप्शन नंबर 1 11:14, ऑप्शन नंबर 2 17:11, ऑप्शन नंबर 3 14:11, ऑप्शन नंबर 4 17:14. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 17:11. 2 क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 112 आहे. तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? ऑप्शन नंबर 1 625, ऑप्शन नंबर 2 729, ऑप्शन नंबर 3 900, ऑप्शन नंबर 4 784. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 729. खालील किंमत काढा. इन ब्रॅकेट 0.11 ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर मायनस 0.01 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1.2 इज इक्वल्स टू. ऑप्शन नंबर 1 0.01, ऑप्शन नंबर 2 0.09, ऑप्शन नंबर 3 0.10, ऑप्शन नंबर 4 0.12. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 0.01. एका सांकेतिक भाषेत THANKS ला SKNTHA असं लिहिलं तर त्याच सांकेतिक भाषेत STUPID ला कसे लिहाल? ऑप्शन नंबर 1 DIPUTS, ऑप्शन नंबर 2 DIPSTU, ऑप्शन नंबर 3 DISPUT, ऑप्शन नंबर 4 DIPUST. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 DIPSTU. राणी आणि सुरेश एक जोडपे असून त्यांना मेधा आणि दीप्ती अशी 2 मुले आहेत. दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले आहे जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे जिचे लग्न हर्षल सोबत झाले आहे आणि त्यांना अमन आणि प्रेम अशी 2 मुले आहेत. प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू आहे. तर दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय? ऑप्शन नंबर 1 आत्या भाची, ऑप्शन नंबर 2 नणंद भावजय, ऑप्शन नंबर 3 बहिणी बहिणी, ऑप्शन नंबर 4 मुलगी आई. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 नणंद भावजय. खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? ऑप्शन नंबर 1 10, ऑप्शन नंबर 2 15, ऑप्शन नंबर 3 20, ऑप्शन नंबर 4 12.
या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 15. स्पंदनने 120 पानांच्या पुस्तकाचा 3/6 भाग वाचला असेल तर त्यानं त्या पुस्तकाची किती पानं वाचलेली नाहीत? ऑप्शन नंबर 1 40, ऑप्शन नंबर 2 60, ऑप्शन नंबर 3 80, ऑप्शन नंबर 4 20. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 60. खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षर मालिका पूर्ण करेल? ए ए डॅश, ए ए ए डॅश, ए ए ए ए डॅश, ए ए ए ए डॅश बी. ऑप्शन नंबर 1 बी ए ए ए, ऑप्शन नंबर 2 बी बी ए ए, ऑप्शन नंबर 3 बी 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 बी, ऑप्शन नंबर 4 बी 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 आणि ए. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 बी 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 ए. खालील अंकमालिका पूर्ण करा. 3.75, 5.00, 6.25, 7.50, 8.75, क्वेश्चन मार्क. ऑप्शन नंबर 1 9.50, ऑप्शन नंबर 2 9.00, ऑप्शन नंबर 3 10.75, ऑप्शन नंबर 4 10.00. ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 10.00. आदित घरापासून उत्तरेकडे चालत जातो. काही वेळानंतर तो उजवीकडे वळतो आणि थोडं पुढे जाऊन डावीकडे वळतो. शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळतो. आता तो कोणत्या दिशेने चालत आहे? ऑप्शन नंबर 1 उत्तर, ऑप्शन नंबर 2 दक्षिण, ऑप्शन नंबर 3 पूर्व, ऑप्शन नंबर 4 पश्चिम. ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 पश्चिम. राम, श्याम आणि जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्षे होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल? ऑप्शन नंबर 1 21 वर्षे, ऑप्शन नंबर 2 22 वर्षे, ऑप्शन नंबर 3 26 वर्षे, ऑप्शन नंबर 4 30 वर्षे. ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 26 वर्षे. विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुचवतो. हा कोणता मानसिक प्रक्रिया प्रकार आहे? ऑप्शन नंबर 1 निरीक्षण, ऑप्शन नंबर 2 मूल्यांकन किंवा चिकित्सक विचार, ऑप्शन नंबर 3 अनुकरण, ऑप्शन नंबर 4 पाठांतर. ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 मूल्यांकन किंवा चिकित्सक विचार. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 170, 197, 226, 257, क्वेश्चन मार्क. ऑप्शन नंबर 1 289, ऑप्शन नंबर 2 290, ऑप्शन नंबर 3 291, ऑप्शन नंबर 4 292. ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 290.